ऑफिसमध्ये अनाउन्समेंट झाल्यावर सगळे हळूहळू आपल्या डेस्ककडे परत जातात. एक्साइटमेंट हवेत तरंगत असते, पण काही नजरा वेगळ्याच अर्थाने भरलेल्या. वाणी आपल्या चेअरवर बसते, लॅपटॉप उघडते, पण स्क्रीनवरचे वर्ड्स लक्षातच येत नाहीत. तिच्या डोक्यात फक्त एकच विचार, ही पार्टी फक्त सेलिब्रेशन नाही. रुद्र ग्लास कॅबिनमधून तिला पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर क्लॅम स्माईल असते, पण डोळ्यात कॅल्क्युलेशन नाही, कन्सर्न आहे. तो इंटरकॉम उचलतो. रुद्र, शॉर्ट प्रोफेशनल. वाणी, कॅन यू कम इन फॉर अ मिनिट? वाणीचं हृदय एक क्षण जोरात धडधडतं. ती आरवकडे पाहते. तो शांत कामात गुंतलेला. काही न बोलता ती उभी राहते आणि कॅबिनकडे जाते. दरवाजा बंद होतो. आत अचानक शांतता. रुद्र उभा असतो खिडकीजवळ. बाहेर सिटी दिसत असते, पण त्याचं लक्ष वाणीकडे. रुद्र सॉफ्ट पण कंट्रोलेड. अनाउन्समेंट ऐकून तू ओके आहेस ना? वाणी क्षणभर थांबते. पार्टीबद्दल ती हळूच विचारते. रुद्र मान हलवतो आणि बाकी सगळ्या गोष्टींबद्दल वाणी खुर्चीवर बसत नाही. ती तिथेच उभी राहते, जणू बसली तर स्वतःला सावरता येणार नाही. वाणी हॉनेस्ट, थोडी शाय. मला एक्साइटमेंट वाटते, पण भीतीही. ऑफिस पार्टी, लोक आणि आपण. रुद्र तिच्या जवळ येतो, पण अजूनही अंतर ठेवतो. पार्टीमध्ये सगळ्यांच्या नजरा असतील. काही प्रश्न, काही अंदाज. थोडा पॉज घेत, जर तुला अस्वस्थ वाटत असेल तर मी काहीही चेंज करू शकतो. वाणी त्याच्याकडे पाहते, डोळ्यांत सरप्राईज. तू पार्टी कॅन्सल करशील? रुद्र हलकच हसतो. डील साठी नाही, पण तुझ्या मनासाठी मी काहीही ॲडजस्ट करू शकतो. वाणीचा थोडा श्वास सैल होतो. ती हळूच म्हणते, कॅन्सल नको, मला पळायचं नाही आहे रुद्र. रुद्रचे डोळे क्षणभर थांबतात. रिस्पेक्ट आणि थोडा अभिमान. वाणी पुढे बोलते, पण मला तुझ्या जवळ राहायचं आहे, पब्लिकमध्येही सेफ वाटावं असं. रुद्र हळूच मान हलवतो. देन दॅट्स सेटल्ड. पार्टी मध्ये तू एकटी नाहीस. क्षणभर सायलेन्स. खिडकीबाहेर हॉर्नचा आवाज येतो, पण आत वातावरण स्थिर. रुद्र हलकेच. ड्रेस कोड ठरवला नाही आहे अजून. वाणी पहिल्यांदा खऱ्या अर्थाने हसते. ऑफिस पार्टी आहे, रेड कार्पेट नाही. रुद्र प्लेफुल, तरीसुद्धा तुला जे कम्फर्टेबल वाटेल ते. वाणी कॅबिनमधून बाहेर पडते. दार बंद होताच रुद्र एक दीर्घ श्वास घेतो. ग्लास केबिनच्या बाहेर आरव हे सगळं पाहत असतो. त्याच्या चेहऱ्यावर जलेसी नाही, पण एक विचारांची रेषा स्पष्ट असते. आरव स्वतःशीच लो साऊंड करत, पार्टी खरंच इंटरेस्टिंग असणार आहे. वाणी डेस्कवर बसलेली, लॅपटॉप सुरू आहे, पण मन ऑलरेडी त्या पार्टीमध्ये आहे. ऑफिसमध्ये दुपारनंतरचा वेळ. काम सुरू आहे, पण कोणाचंच लक्ष कामात नाही. मोबाईलवर नोटिफिकेशन वाजतो. ऑफिस पार्टी. सगळ्यांच्या फोनमध्ये एकच चर्चा सुरू होते. एक मुलगी हळू आवाजात, पार्टीसाठी तू काय घालणार आहेस? वाणी. वाणी थोडी गडबडते. मी साधंच काहीतरी. दुसरी मुलगी हसत म्हणते, साधं काही नसतं आता, रुद्र सरची पार्टी आहे. सर शब्दावर थोडं जोर देत वाणी ऑकवर्ड हसते. तेवढ्यात मागून शांत आवाज येतो, आरव. आउटफिट ठरवताना घाबरायची गरज नाही. वाणी वळते. आरव फाईल हातात धरून उभा. आरव, तू जे घालशील ते तुला शोभेल. वाणी थोडी सरप्राईज, हे कौतुक आहे की निरीक्षण? आरव हलकंसं असतो. दोन्ही क्षणभर. दोघं शांत. ऑफिसच्या गोंधळात एक छोटासा शांत क्षण. पार्टीकडून कुजबूज. एम्प्लॉय पहिला, रुद्र सर स्वतः पार्टी प्लॅन करतायत म्हणे. एम्प्लॉईज दुसरा, आणि त्यांचे डॅड पण येणार आहेत म्हणे. एम्प्लॉईज तिसरा खोडकरपणे, मग तर पूर्ण फॅमिली फंक्शन झालं. वाणीचे कान लाल झाले होतात. ती नजर खाली करते. आरव ते पाहतो. त्याचा आवाज अजून सौम्य होतो. दूर ग्लास कॅबिनमध्ये रुद्र मीटिंगमध्ये असतो, पण त्याची नजर क्षणभर वाणीकडे जाते. आरव आणि वाणी जवळ उभी दिसतात. रुद्रचे डोळे थोडे गंभीर होतात. असुरक्षित नाही, पण जागरूक. मीटिंग संपते. रुद्र बाहेर येतो. रुद्र ठाम आवाजात पार्टीची सगळी माहिती संध्याकाळी कळवतो. त्यांची नजर वाणीवर एक क्षण थांबते. वाणी ते पाहते आणि हळू स्वतःशी हसते. संध्याकाळी. वाणी आरशासमोर उभी, हातात साधी पण सुंदर कुर्ती. वाणी स्वतःशीच, मी
मीच राहणार. मोबाईल वाजतो. मॅसेजमध्ये रुद्राकडून, रुद्रा तुझी निवडशील मला अभिमान वाटेल. वाणी स्माईल करते. रिप्लाय करत नाही पण फोन हृदयाजवळ धरते. ऑफिसमध्ये अजूनही कुजबूज सुरू होती. आरव शांतपणे काम करत असतो. त्याच्या डोळ्यात विचार. आरव मनात, ही पार्टी सगळ्यांसाठी वेगळी ठरणार आहे. रुद्र डेस्कवर फाईल हातात असतो. जियान दारात उभा, थोडा हेजिटेशन करत. रुद्र, या जियान, काही काम? जियान थोडा वेळ शांत, मग हळू आवाजात, जियान सर, मला उद्या अर्धा दिवस सुट्टी पाहिजे होती. रुद्र भुया उंचावत, शॉक होत. सुट्टी? आणि तू? थोडा पॉज घेत, कशासाठी? जियान लगेच गप्प होतो आणि नजर खाली करतो. पायाने कार्पेटवर गोल काढायला लागतो. रुद्र त्याच्याकडे पाहतो 2 सेकंद आणि अचानक हसू फुटतं. रुद्र हसत, ठीक आहे, तू जाऊ शकतोस. जियान दचकतो, रिअली सर? रुद्र खुर्चीत मागे टेकतो, हो, पण तू थांबतो. एकटाच नाही. जियांचे डोळे मोठे होतात. म्हणजे? रुद्र स्माईल करत, जिच्यासाठी सुट्टी हवी आहे तिलाही सोबत घेऊन जा. जियान पूर्ण शॉक, सर तुम्हाला कसं? रुद्र हलकच असतो, मला तुझ्या सगळ्या खबर असतात. जियान थोडा लाजतो, मान खाली, थँक्यू सर. रुद्र, टेझिंग पार्टीसाठी लेट होऊ नकोस. जियान हसत बाहेर निघतो. घरी सारा काही एक्सक्सरी पाहत असते. जियानचा फोन व्हायब्रेट होतो. जियान मेसेज वाचतो आणि हसतो. सारा, काय झालं? जियान थोडा लाजत, सरने सुट्टी दिली आणि तुला घेऊन जायला सांगितले. सारा थोडी सरप्राईज, मग स्माईल करत, सारा म्हणजे बॉस कूल आहे. जियान, बॉस नाही, माइंड रीडर आहे. संध्याकाळ. सिटी मॉलमध्ये दिवे चमकतायत. म्युझिक चालू आहे. लोकांची गर्दी. पार्टीची हवा सगळीकडे जाणवते. एका दुकानात रिया हातात ड्रेस धरून आरशासमोर उभी. तिच्या चेहऱ्यावर कन्फ्युजन. रिया, हा जास्त चमकतोय का? आरव बाजूला उभा, हात खिशात. तो ड्रेस नीट पाहतो. आरव, पार्टी आहे, इंटरव्ह्यू नाही. रिया त्याच्याकडे पाहते, म्हणजे चालेल. आरव हलकी स्माईल करत, तू घातलंस की चालतं. रिया थोडी गोंधळते, थोडी हसते. ड्रेस घेऊन बिलिंगकडे जाते. त्याच मॉलच्या दुसऱ्या बाजूला सारा मिरर समोर उभी, हातात वेस्टर्न ड्रेस. जियान बाजूला उभा, थोडा नर्वस. सारा, जियान हॉनेस्ट सांग, हा ड्रेस ओके आहे का? जियान पटकन मान हलवतो, परफेक्ट आहे. सारा डोळे बारीक करते, खरंच की घाईत? जियान, खरंच. पार्टीमध्ये सगळ्यांच्या नजरा तुझ्यावरच असतील. सारा हसते, फ्लर्टी चालू आहे वाटतं. तेवढ्यात मॉलच्या मिडल एस्लेमध्ये अचानक 4ही जण समोरासमोर येतात. क्षणभर सायलेन्स. रिया, अरे सारा. सारा, रिया तू इथे? आरव आणि जियान एकमेकांकडे पाहतात. आरव हसत, पार्टी शॉपिंग दिसते. जियान ऑकवर्ड, हो म्हणजे योगायोग. 4ही जण हसतात. मॉलचा गोंधळ बॅकग्राऊंडमध्ये फेड होतो. 4ही जण बिलिंग बॅग्स हातात घेऊन बाहेर येतात. मॉलच्या बाहेर दिवे, ट्रॅफिक्स, एक्साइटमेंट. रिया हसत, पार्टी आधीच सुरू झाल्यासारखी वाटते. आरवच्या नजरेत रियाकडे पाहतो. पार्टी खरी अजून बाकी आहे. आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढे पार्टीमध्ये काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.